जय श्रीराम मित्रांनो. तर संभा अष्टातनं सांगलीला आलता मला न्यायला आणि शुभेला पण जिम मधनं घेतलो. त्याला म्हटलं आम्हाला सोडून ये शिवशंभू चौकात. आता सकाळी लवकर म्हटल्यावर तुम्हाला माहितच आहे आम्ही चाललोय पुण्याला. पण संभ्याच्या लाल पिल्ल्याचं झालं टायर पंक्चर. आता म्हटलं सकाळी पनवती लागली, काढली स्टेपनी. मग स्टेपनी पण डिकीत होती हो, ती पण काढायची सोपी आहे आणि काढली स्टेपनी पण निघाली पंक्चर. आता पंक्चर आहे म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असणार आहे, 1 तास लेट लक्झरी काय ना. मग टायर बसवलं आणि निघालो करनाळ मार्गे, कारण की आष्टा इस्लामपूर रोडचं काम चालू आहे. सकाळचं ती याप झाल्यानंतर जरा तोंड दाखवा म्हटलं सगळ्यांचं, कारण आपण रूटला निघाले सकाळ सकाळी आणि टायर पंक्चर म्हणल्यावर ते नको वाटते हो. आता गाड्या रस्त्यावर असतात म्हणल्यावर तेवढं होणार हो. आणि हा संभा अण्णाचा संसार सेट गाडीवर आलं म्हटलं की संकट असतोय. संदीप भाई पण म्हटले आपल्याला लेट झालाय तरी पण आपण 2 वाजता निगडीत असणार, पण टायमात पोहोचवायचं म्हणल्यावर काहीतरी खायला पाहिजे. त्यात आपल्या भयाचा हाय उपवास. संभा आणि मी मस्तपैकी लाईटली नाश्ता केला आणि संभाना हॉटेल पण मस्तपैकी बुक केले. नाश्ता तेन करून निघालो तर रस्त्यात धावती भेट आपल्या स्वामिनीची आणि आपल्या ओम गणेश म्हणजे सुहास पाटील साहेबांची 14 शिगना गाठ पडली टँकर. व्हिडिओ करताना ड्रायव्हर पण लाईट दाखवते 1 नंबर.